गेल्या अनेक दिवसांपासून रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा मुद्दा हा महत्त्वाचा आणि चर्चेचा विषय ठरलाय। अनेक जिल्ह्यांच्या पालकमंत्री जिल्ह्यांना मिळालेले आहे आणि असं असलं तरी या पदासाठी होत असलेल्या चढाओढीमुळे दोनही जिल्हे अद्याप पोरकेच राहिलेत। याच दरम्यान शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी भर सभेत या विषयावर भाष्य करून पुन्हा एकदा पालकमंत्री पदाच्या मुद्द्याला हवा दिली आहे। भरत सेठ गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड इथे मोठी सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेमध्ये योगेश कदम यांनी भाषण केलं। आपल्या याच भाषणादरम्यान त्यांनी रायगडचे पालकमंत्री हे भरत गोगावले हेच व्हायला हवे अशी जाहीर इच्छा व्यक्त केली। मी यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिफारस देखील केली आहे असंही त्यांनी म्हटलंय। आता त्यांच्या या जाहीर भाषणामुळे राष्ट्रवादीचे नेते तथा खासदार सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्या नावामध्ये पालकमंत्री पदासाठी पुन्हा एकदा नव्यानं रस्सीखेच पाहायला मिळण्याची शक्यता आहे। या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये चढाओढ रंगली आहे। सुनील तटकरे यांची कन्या तथा मंत्री अदिती तटकरे यांना पालकमंत्री पद मिळावं यासाठी आपली राजकीय ताकद पणाला लावताना दिसतात, तर भरत गोगावले हे देखील पालकमंत्री पदासाठी पूर्ण राजकीय वचन वापरतात। मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची ही यादी जाहीर करण्यात आली। मात्र चढाओढीच्या राजकारणामुळे नाशिक आणि रायगड या दोनही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्त्या सरकारनं परत घेतल्या होत्या। सुरुवातीला रायगडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी अदिती तटकरे यांना देण्यात आली होती, मात्र भरत गोगावले यांनी आक्षेप घेतला होता। सध्या या जिल्ह्यामध्ये कोणताही पालकमंत्री नाहीये, यासाठी चढाओढ ही पाहायला मिळते। अशीच माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा MCN न्यूज।